बघणार आहोतच, मात्र राज्यामध्ये थंडीने कहर केलेला आहे आणि या संदर्भातली बातमी आधी बघूयात, कारण ही बातमी मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। ती म्हणजे मुंबईमध्ये आता काश्मीरपेक्षाही जास्त थंडी पडण्याची शक्यता आहे। जानेवारीमध्ये तापमान 10 अंशांखाली जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे। तर मुंबईमध्ये सांताक्रूजमध्ये काल 14 अंश तर कुलाबामध्ये 19.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। 2 दिवसांआधी मुंबईमध्ये तापमान 20 अंश होतं, तर मुंबई ठाण्यात या ठिकाणी आणखी 2 ते 3 दिवस गारवा असाच राहणार असल्याचं कळत आहे। मुंबईच्या तापमानात घट झाली आहे, त्यामुळे कपाटातली स्वेटर्स आता बाहेर आलेली आहे। आपल्याकडे सोमवारी निश्चांकी तापमानाची नोंद झाली होती आणि बदलापूरमध्ये आपल्याकडे निश्चांकी ह्या वर्षातील 10.4 डिग्री आपल्याला पाहायला मिळालं। जानेवारीमध्ये अजून 1-2 डिग्री तापमान आपण अपेक्षा करू शकतो की अजून आपल्याला 1-2 डिग्री घट पाहायला मिळू शकते आणि आपल्याकडे एकेरी जी आकडेवारी आहे ती MMRच्या कुठल्या तरी विभागातून म्हणजे आयदर बदलापूर कर्जत कुठल्या तरी एका विभागातून तरी आपल्याला हे एकेरी तापमान पाहायला आपल्याला मिळू शकते। मुंबई परिसरात थंडीची लाट आहे। मुंबईमध्ये 14 अंश सेल्सिअस आणि नवी मुंबईमध्ये 13.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे। कल्याणमध्ये 12.8, डोंबिवलीमध्ये 13 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। बदलापूरमध्ये 10.4 अंश सेल्सिअस, तर कर्जतमध्ये 10.5 अंश सेल्सिअस, अंबरनाथमध्ये 11.5 अंश सेल्सिअस, तर ठाण्यात 14.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। विरारमध्ये 12.7 अंश सेल्सिअस, तर पनवेलमध्ये 12.8 इतक्या तापमानाची नोंद झाली आहे।